ब्रेकनंतर थेट जाऊयात गांधीनगरमध्ये अमित शहा यांचा रोड शो सुरू आहे। प्रचंड प्रतिसाद जो आहे तो रोड शोला मिळालेला दिसतोय आणि लोकांची प्रचंड गर्दी आहे। थोड्याच वेळामध्ये म्हणजे 1:30 ते 2 या दरम्यान अमित शहा आपला उमेदवारी अर्ज गांधीनगरमधून भरणार आहेत। गांधीनगर हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला राहिलेला आहे आणि त्याच बालेकिल्ल्यामधून अमित शहा आपली पहिली लोकसभेची निवडणूक लढवत आहेत। या अगोदर अनेक वर्ष या ठिकाणाहून लालकृष्ण अडवाणी जे ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे ते या ठिकाणाहून निवडून येत होते आणि याच गांधीनगर परिसरामध्ये विधानसभेवर गुजरातच्या अमित शहा जात होते असल्याचा उल्लेख सुद्धा अमित शहानी मगाशी आपल्या भाषणामध्ये केलेला आहे। राजनाथ सिंह सुद्धा या रोड शोला उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमित शहा असतील, राजनाथ सिंह असतील यांनी भाजपलाच पुन्हा एकदा सत्तेत जनता देशातली आणेल असा विश्वास व्यक्त केलेला आहे, तर काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। थेट जाऊयात, उदय जाधव आपले प्रतिनिधी गांधीनगरवरून आपल्या सोबत आहेत। उदय, काय सांगशील? प्रचंड गर्दी आहे आणि फिर एक बार मोदी सरकारचा नारा आहे। अगदी बरोबर, हजारो कार्यकर्ते भाजपचे हेच म्हणतात की फिर एक बार मोदी सरकार आणि या नाऱ्यानिशी ही संपूर्ण मोठी रॅली जी आहे ती हळूहळू पुढे सरकताना दिसते आहे। हा मुख्य गांधीनगरचा अहम रस्ता आहे आणि याच रस्त्यावरनं आपण दुतर्फा बघितलं तर अनेक इमारतीच्या गॅलरीमध्ये सुद्धा अनेक जे स्थानिक नागरिक आहेत ते गॅलरीमध्ये उभे राहून अमित शहा यांचा हात दाखवून त्यांचं अभिवादन करतायत, त्यांना नमस्कार करतायत। अमित शहा देखील त्यांना हात दाखवतायत, एक वज्रमूठ दाखवतायत सर्वांना। जेव्हा अमित शहा इथे या सर्वप्रथम सभास्थळावरती आले तेव्हापासून अमित शहा हे प्रथम वज्रमूठ विक्ट्री आणि हात दाखवून सर्वांना वंदन करतात, अभिवादन करतात आणि याच त्यांची जी बॉडी लँग्वेज आपण बघतोय की जणू काही ते विजयीच झालेले अशा प्रकारे त्यांची ही मिरवणूक जी आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे। त्याचा रथ देखील सजवलेला आहे, त्याच्यावरती अनेक मंत्री आहेत भाजपचे आणि गुजरात राज्याचे मुख्यमंत्री जे ते देखील स्वतः या रथावरती आहेत। ही जी रॅली त्यांची प्रचार रॅली सुरू झालेली आहे, ही रॅली मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। त्यामुळे 1:30 वाजता जो एक वेळ निर्धारित केली होती की अमित शहा 1:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करतील, ती वेळ ते गाठू शकणार नाहीत असं सध्या तरी दिसतंय, कारण खूप प्रचंड गर्दी झालेली आहे। इथून जवळपास एक 7 किलोमीटरचा रस्ता आहे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, पण ही जी गर्दी आता आपण समोर बघतो आहोत भाजपच्या कार्यकर्त्यांची, ती गर्दीच मुळात 2 ते 2.5 किलोमीटर लांब पसरलेली आहे। याच्यामध्ये अक्षरशः मुंगीच्या पावलाने हळूहळू जो विजय रथ आहे त्यांचा तो हळूहळू पुढे सरकताना आपल्याला दिसतोय। खूप मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे अमित शहा यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना तिथे केल्याचं आपल्याला दिसून येते। फक्त भाजपपुरता ही शक्ती प्रदर्शन त्यांनी मर्यादित ठेवलं नाही, तर संपूर्ण देशभरातला जो एनडीएचे घटक पक्ष आहेत, एनडीएचे जेवढे मित्र पक्ष आहेत त्या सर्वांना त्यांनी एकत्र घेतलेलं आहे। एकूणच एनडीए मध्ये कुठलेही मतभेद नाही, तर एक मत होऊन एकजूट होऊन एक बलवान एनडीए त्यांनी रस्त्यावरती उतरलेलं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। अगदी उदय, साधारणतः 1:30 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी वेळ समजली होती, आता मात्र उशीर होईल असं कळतंय। किती वाजेपर्यंत हा रोड शो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचेल? आता हे जी रॅली आहे ती बरोबर अहमदाबाद आणि गांधीनगर याच्या सीमेवरती आहे आणि थोड्याच वेळात अहमदाबाद सोडल्यानंतर गांधीनगर या मुख्य शहरामध्ये अमित शहा यांची मिरवणूक जी आहे ती दाखल होणार आहे। ते गेल्यानंतर आपण मुख्यपणे सांगू शकतो की किती वाजेपर्यंत पोहोचू शकेल, कारण सध्या तरी जी काही गर्दी झालेली आहे प्रचंड आणि त्यामुळे जी गती दिसते एकूण मिरवणुकीची त्यावरून आपल्याला हेच म्हणावं लागेल की उशीर होणार एवढं मात्र नक्की आहे। अगदी उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघितलं की गांधीनगरमध्ये जो अमित शहा यांचा रोड शो सुरू आहे त्यातली ही थेट दृश्य आहेत। अमित शहा आहेत, त्याचबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, राजनाथ सिंह आहेत, पियुष गोयल आहेत, सगळे जे दिग्गज आहेत ते या रोड शोला उपस्थित असलेले पाहायला मिळतात आणि भाजपच्या या रोड शोला, अमित शहांच्या रोड शोला प्रचंड अशी गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। एक जबरदस्त असा प्रतिसाद गांधीनगरमध्ये अमित शहांच्या रोड शोला मिळालेला पाहायला मिळतोय। फिर एक बार मोदी सरकार अशा प्रकारचा नारा घेऊन या विजय संकल्प यात्रेला सुरुवात केलेली आहे भाजपने आणि त्याचबरोबर काही वेळापूर्वी एनडीएचे प्रमुख पक्ष आहेत त्यांचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते व्यासपीठावर। त्यामध्ये मग शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंह बादल होते, त्याचबरोबर लोक जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, हे सगळे एनडीएचे घटक पक्ष आहेत त्यांचे सगळे प्रमुख या ठिकाणी अमित शहांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। आणि मगाशी जी सभा झाली गांधीनगरमध्ये त्या सभेला सुद्धा हे सगळे दिग्गज उपस्थित होते आणि या वेळेला सगळ्याच घटक पक्षांनी असेल किंवा भाजपच्या नेत्यांनी असेल फिर एक बार मोदी सरकारचा नारा दिलेला आहे आणि त्याचबरोबर या विरोधक असलेल्या काँग्रेस आणि इतर जे विरोधक आहेत केंद्रातले त्यांच्यावर सुद्धा सडकून टीका केलेली आहे। यामध्ये
पुलवामा हल्ला असेल किंवा एअर स्ट्राईक असेल, यानंतर विरोधकांची जी भूमिका होती या संदर्भामध्ये सुद्धा राजनाथ सिंह यांनी परखड मत व्यक्त केलेलं आहे. साधारणतः 1:30 वाजता हा रोड शो जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार होता अशी माहिती मिळत होती. मात्र गर्दी प्रचंड आहे, अंतर पण मोठं आहे, जवळपास 7 किलोमीटरचं हे अंतर आहे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि त्यामुळेच हा रोड शो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचायला उशीर होणार आहे आणि त्यामुळे 2 ते 2:30 नंतर राजनाथ सिंह आणि त्याचबरोबर हे सगळे दिग्गज नेते तिथे उपस्थित राहतील. अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज 2:30 नंतर भरण्यात येईल अशी सुद्धा माहिती मिळते आणि त्यावेळेला सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राजनाथ सिंह असतील, नितीन गडकरी, पियुष गोयल, त्याचबरोबर प्रकाश सिंह बादल, रामविलास पासवान, उद्धव ठाकरे हे सगळे एनडीएचे घटक पक्ष असलेले सगळे त्या घटक पक्षांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. आणि या मतदारसंघामध्ये भाजपचाच अनेक वर्ष विजय होत आलेला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून येत आहेत. मात्र यावेळेला भाजपनं त्यांचं तिकीट कापलं आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना या ठिकाणाहून उमेदवारी देण्यात आलेली आहे. ही दृश्य जर आपण बघितली तर कसा प्रतिसाद मिळालेला आहे अमित शहा यांच्या रोड शोला त्याचा थोडासा अंदाज आपल्याला येऊ शकतो. कारण हे 7 किलोमीटरचं अंतर आहे आणि या संपूर्ण 7 किलोमीटरमध्ये संपूर्ण रस्त्यावर लोक जे आहेत, भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात.